30 डिसेंबरला आम्ही फॉर्म भरला इलेक्शनसाठी आणि 31ला माझा फॉर्म वैध ठरला गेला. माझ्यासोबत एक अपक्ष उमेदवार होते आणि त्याचसोबत मकरंद नार्वेकर ही भाजपमधून वैध ठरले होते. त्या त्यानंतर आम्ही जेव्हा रिचर्डसनच्या बाहेर आलो, तेव्हा राहुल नार्वेकर यांनी माझ्या मिस्टरांना त्यांच्या कारमधून घेऊन गेले आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मला दुसऱ्या कारमधून घेऊन गेले त्यांच्या कॉर्पोरेटच्या बंगल्यावरती. त्यानंतर तिकडे गेल्यावर मी त्यांना बोलली, "मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही. मला घरी जायचं आहे. माझी 2 लहान मुलं आहेत." मी घरी गेल्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांशी बोलले. त्यांना खूप आग्रह केला, की तुम्ही फॉर्म मागे घ्या. पण त्यांनी बोलले, की माझी मिसेस इंडिपेंडंट विचारांची आहे आणि ती स्वतः ठरवेल, की तिला फॉर्म मागे घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. तर त्यांनी मला कॉल केला माझ्या मिस्टरांच्या फोनवरून आणि ते स्वतः राहुल नार्वेकर माझ्याशी बोलले, की "वहिनी तुम्ही 5 मिनिटांसाठी आमच्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा." तर मी बोलली, "ते आता शक्य नाहीये. मला माझ्या मिस्टरांशी बोलायचं आहे. माझ्या मिस्टरांना तुम्ही घरी पाठवून द्या." त्यांनी मिस्टरांना घरी पाठवलं, पण त्यांच्यासोबत त्यांचे पीएही आले आमच्या घरी आणि ते पीए मला समजवत होते, की "तुम्ही फॉर्म मागे घ्या. तुम्हाला चांगली ऑफर आहे. ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे. तुम्ही कधी एवढे पैसे कमवणार? 1-2 1-2 लाख रुपये तर तुमचे असेच खर्च होणार. तुम्ही तसे पण अपक्ष आहात. अपक्षाला कोणी वोट देत नाहीत आणि आमचा पक्ष खूप मोठा आहे. तर तुम्ही तसेही हारणार आहात आणि आम्ही जिंकणार आहोत." तर मी बोलली, "मला मान्य आहे, मी हारेल या जिंकेल ते माझं मला ठरवू देत, की मला फॉर्म मागे घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. तुम्ही नका सांगू मला." त्यानंतर मी ऐकली नाही म्हणून त्यांनी मला बोलले, की म्हणजे पूर्वी एक राजू करून होते त्यांचं असं केलं. मी त्यांना तडीपार केलं. त्यांना आम्ही अँटी करप्शनचे केसेस लावले. तर त्यांना हे सांगायचं होतं का, की तुमच्यावरही फ्युचरमध्ये आम्ही अँटी करप्शन केस या तुम्हालाही आम्ही नामोनिशाण तुमचं कुलाब्यामधून मिटवून टाकू. तुम्ही सांगणारे मला कोण? हे मी विचारते त्यांना आणि त्यानंतर त्यांनी मला बोलले, की "चला तुम्हाला 5 नाही 10 लाख रुपये देतो आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या." त्यानंतर मी त्यांना बोलली, "मी विचार करून सांगेल, तुम्ही आता जा." माझे मिस्टर त्यांना घेऊन गेले. तरीही ते ऐकले नाहीत. ते 4 वाजता परत आमच्या घरी आले. आमचा दरवाजा बेल वाजवली. मग आम्ही डोअर ओपन नाही केला आणि मी समजली, की आता हे मला फोर्स करणार खूप. त्या भीतीने मी माझ्या मुलांना घेऊन तशीच घरातून निघाली 4:30ला आणि मी बाहेर गेली. माझा फोन चालू होता त्यावेळी. पण कारण उमेदवाराला कोणी कॉल करू शकत नाही हे मला माहिती होतं. तर मी फोन चालू ठेवला होता, पण माझे मिस्टर कुठे निघून गेलेले हे मला माहीत नव्हतं. त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता मला आणि मला खूप भीती वाटत होती, की कुठे त्यांना काही करून देणार नाही ना. आम्ही ठरवलंय, की लोकशाहीसाठी लढायचंय. सत्तेसाठी नाही लढायचंय आम्हाला. तर घराणेशाही मिटवायची आहे आणि त्यासाठी आम्ही लढणार होतो. तर पण आम्हाला ते बोलूच देत नव्हते दोघांना, की तुम्ही फॉर्म मागे घ्या या नका घेऊ. आमचा काय डिसिजन आहे ते विचारायचंच नाहीये. फक्त त्यांचा डिसिजन आमच्यावरती लादतायत, की तुम्ही फॉर्म मागेच घ्या. आणि मग नंतर 1 तारीख गेली. 2 तारखेला माझ्या फोनवरतीही फोन यायला लागले. मग मी फोन स्विच ऑफ केला आणि मी पूर्ण दिवस फक्त धावत होती जीव घेऊन, की कुठे हे मला पकडून घेऊन जातील जबरदस्ती. कारण त्यांची ताकद, मनी पॉवर इतकी आहे त्यांच्याकडे, की ते काहीही करू शकतात. ते पोलिसांनाही घाबरवून मला ते घरातून घेऊन जाऊ शकतात या जिथे मी आहे. मला असं वाटत होतं माझा फोन ट्रेस झाला आहे. त्यामुळे मग मी फोन स्विच ऑफ करून पूर्ण दिवस मी फक्त हेच विचार करत होते, की मी काय चूक करते का? मी फॉर्म मागे नाही घेत आहे तर. कारण मला माझा नाही तर माझ्या मिस्टरांच्या जीवाचा धोका जास्त वाटतो. कारण ते पॉलिटिक्समध्ये जास्त वर्षांपासून आहेत आणि राहुल नार्वेकर त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यामुळे मला भीती वाटत होती. पण माझे मिस्टर बोलले, "नाही तुला लढायचंय, लोकशाहीसाठी लढायचंय." आणि मला इतके लोकांचा सपोर्ट आहे, की तू जिंकणार हे मला माहिती आहे. हे त्यांनी मला सांगितल्यावरती मला आत्मविश्वास वाढला माझा आणि मी ठरवलं, की नाही मी पण लढू शकते आणि एक सामान्य नागरिक म्हणून मी हा डिसिजन घेतला, की मी उभी राहणार आणि मी त्यांना